आता? मग तपासादरम्यान त्याच्यावर का लावलं गेलं नव्हतं कलम? आत्ता का लावलं चाललंय किंवा आत्ता का लावलं जाणार आहे? म्हणजे अजून तुम्ही किती चुका करणार आहेत? आरोपी आम्ही सांगतो वेळोवेळी की आरोपीचं समर्थन करायला या लोकांची सगळी टोळी आहे, ती कोर्टाच्या बाहेर येते, कोर्टात येते, कोर्टाची तोडफोड करते, त्यांच्यावर तुम्ही कारवाई काहीच करत नाही. थांबवतो थोडं सर की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांचे पीए मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा घेऊन आम्ही तेच बोलतो. आम्हाला ह्याच्यात उत्तर पाहिजे. परत एकदा रिपीट करतो की 2.5 महिन्यात जे झालेलं गावाचं, समाजाचं आणि न्यायाच्या भूमिकेचं जे नुकसान आहे, आत्ता म्हणलं जातं कुठेतरी की त्याच्यात आता पारदर्शकता येईल, पण आता जे काही चुकीच्या पद्धतीने झालेल्या सगळ्या गोष्टी, त्याची जिम्मेदारी कोणीतरी मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळानं घेतली पाहिजे आणि माझ्या या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. नेमकं काय सरकारकडून अपेक्षा आहे, काय केलं पाहिजे? घटना घडल्यापासून आता तुम्ही मागणी नसताना तुम्ही म्हणताय की इथून पुढे पारदर्शकता येईल. ही मागणी आम्ही कुठंच केलेली नव्हती. आमची एखादी गोष्ट सांगा की आम्ही तिथं मागणी केलेली आहे. परंतु जर तुम्हाला हे कळलं ना की हे कशामुळे 2.5 महिन्यात नुकसान झालं जिल्ह्याचं, तर ते तुम्हाला त्याच वेळेस कळायला पाहिजे होतं. ज्यावेळेस तुम्ही ही गोष्ट त्यांच्या सुपूर्द केली, त्यांना ज्यावेळेस गोष्ट दिली, त्यावेळेस का नाही कळलं? पण तुम्ही जरी सरळ राजीनाम्याची मागणी केली नसली तरी कुणाचं तरी राजकीय पाठबळ होतं आणि त्यामुळे ह्या घटना घडत होत्या, हे अधोरेखित होतं. मग आपल्यापेक्षा ते मुख्यमंत्री साहेब अभ्यासू आहेत का कमी अभ्यासू आहेत? त्यांनी हे गोष्टीचा विचार करायला पाहिजे ना. त्यांना फक्त न्याय द्यायचा आहे, सिस्टीम राबवायची, पण मला लेकरं सांभाळायचे, आईकडे बघायचे, वडिलांकडे बघायचे. हे सगळे गावकरी आहेत, माझ्या 24 तास इथं येऊन बसतात, त्यांच्याकडे बघायचंय, न्याय मागायचा आहे, प्रत्येकाच्या पायरीला जायचंय, न्यायालयाची पायरी चढायची, पोलीस प्रशासनाकडे जायचंय. ही गोष्ट त्यांनी केली पाहिजे होती ना. हे थोडी मी करणार आहे किंवा थोडी माझ्या मनावर सगळ्या गोष्टी चालतात. यामध्ये कुठल्या कुठल्या अधिकाऱ्याकडून किंवा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून कुठे चूक झाली आहे याबाबतचा तुमच्याकडे काही अहवाल आहे का? तुम्ही कुणाकुणाची त्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहात? जेल प्रशासनानं सर्रास चूक केलेली आहे. तो हरामी नीच अवलादी असणारा, त्याला ह्या सगळ्या केजवर कमांड प्रस्थापित करायची होती. त्याने हे सगळे गुंड तिथं सांभाळले होते. तिथं पोलीस अधिकारी देखील जात होते. त्या अधिकाऱ्यांना कधी विचारलंय का यंत्रणेनं की तुम्ही आरोपीसोबत कसं काय चहापान करत होते, तुम्ही आरोपीसोबत कसं काय तासोनतास पोलीस स्टेशनच्या CCTVच्या खाली चर्चा करत होते? हे विचारलंय का? ह्याचा तपास काय झालेला आहे का? मंत्रिपदावर असताना तपास पारदर्शक होणार नाही असा आक्षेप सातत्यानं होता, तर तो आक्षेप या काळामध्ये तो दिसून आला. जे कोणी म्हणतंय तर ह्या घडलेल्या घटनेपासून 2.5 महिन्यात जे नुकसान झाले त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? आम्ही सांगणार आहेत काय उणीवा राहिल्यात, पण त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? ती जिम्मेदारी घेणारा माणूस आम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही उणीवा सांगणार नाही. मुख्यमंत्री याच्या संदर्भात जबाबदारी घेतील म्हणून मला पूर्ण खात्री आहे ते घेतील, तरी देखील त्यांनी अधिकृत सांगणं गरजेचं आहे. पण काय माध्यमांसमोर सांगताना तुम्हाला की उणीवा नेमक्या काय काय आम्ही सांगतोच सगळं. फक्त त्याची जिम्मेदारी घेणारा माणूस आमच्या समोर जिम्मेदारी घेऊ द्या. आम्ही त्यांच्याकडे जाऊन आम्ही सगळं काय इथं झालंय, ही घटना घडल्यानंतर हे सगळं कागदोपत्री लेखी स्वरूपात आणि पुराव्यानिशी आम्ही द्यायच्या त्यांना तयारीत आहोत. म्हणजे सरकारचं प्रतिनिधी या ठिकाणी यावं, तुमची मागणी समजून घ्यावा अशी तुमची. आम्ही न्यायाची भीक मागताना आम्ही कुठे जाऊ शकतो.